तर हॅलो गाईज. तर ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कपलर्स, आयसोलेटर्स, सर्क्युलेटर्स आणि ऑप्टिकल राउटर्स काय आहेत. तर पाहूया आपण. पहिल्यांदा आपण बघतोय ऑप्टिकल कपलर्स. An optical couplers is a device used to split or combine the optical signals. Split or combine the optical signals. टाइप्स ह्याचे काय आहेत? एक स्प्लिटर असतो, म्हणजेच एक इनपुट आपण देतो आणि मल्टिपल आउटपुट घेतो, म्हणजे स्प्लिट करतो. आणि कंबायनर म्हणजे कंबाईन करतो, म्हणजे मल्टिपल इनपुट घेऊन एक आउटपुट घेतो आपण. जसं की आपण इथं पाहू शकतो, आता इथं हा कंबायनर आहे. सिग्नल 1 दिला आपण आणि सिग्नल 2 दिला, तर आपल्याला दोन्ही सिग्नल एका साईडला कंबाईन झालेले पाहू शकतो आपण. तर आणि की पॉइंट्स काय त्याचे? वर्क ऑन पॉवर डिव्हिजन. पॉवर डिव्हिजन होते ह्यात, म्हणजे पॉवर पण इक्वल डिवाइस होते. पॅसिव्ह डिव्हाइस आहे, नो एक्सटर्नल पॉवर. हे स्प्लिट किंवा कंबाईन करायला एक्सटर्नल पॉवर लागत नाही, म्हणून ते पॅसिव्ह डिव्हाइस आहे. आणि ऑप्टिकल युज्ड इन फायबर नेटवर्कमध्ये वापरलं जातं. आणि सिग्नल डिस्ट्रीब्यूट, जिथं सिग्नलची पॉवर डिस्ट्रीब्यूट करायची किंवा सिग्नल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तिथं वापरलं जातं. कपलरचं एक्झाम्पल 1x2 कपलर, बट ट्री कपलर आहे. नंतर अजून असे 2-3 प्रकारचे कपलर आहेत. आता आपण पाहूया आयसोलेटर. आयसोलेटरचं मेन काम काय आहे? एन ऑप्टिकल आयसोलेटर अलाव लाईट टू पास इन वन डायरेक्शन. कपलर काय करत होता मगाशी? कपलर करत होता स्प्लिट आणि कंबाईन. आता ही काय करतोय? लाईट जर इथून पास होत असेल तर ह्याला सरळच जाऊन द्यायची, ह्याला रिटर्न येऊ द्यायचं नाही. हे काम कुणाचे? तर हे काम आयसोलेटरचे आहे. दॅट्स इट. इथं पोलरायझेशन रोटर आपण बसवलेला असतो, एक व्हर्टिकल आणि लायनल पोलरायझर असतो. यातून लाईट पास होते. प्रिव्हेंट बॅक रिफ्लेक्शन होऊ देत नाही. प्रोटेक्ट लेझर सोर्स आहे ते डॅमेज होऊ देत नाही. आणि जो फराडे रोटेटर आहे ऍक्च्युली. तो वर्क करतो फराडे रोटेशनच्या प्रिन्सिपलवर. आणि याचं ऍप्लिकेशन काय आहे? जो लेझर जेव्हा आपण ट्रान्समिट करतो तिथं आपण आयसोलेटरच वापरतो. नेक्स्ट. आता आपण पाहूया ऑप्टिकल सर्क्युलेटर्स. An optical circulator is a multi-port device that routes light in fixed direction. मल्टीपोर्ट एक सर्क्युलेटर आहे, त्याला खूप सारे पोर्ट आहेत. इथं 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 मल्टीपोर्ट्स किती पण असू शकतात. ते आहे आपलं सर्क्युलेटर, ऑप्टिकल सर्क्युलेटर. त्याचं वर्किंग काय आहे? पोर्ट 1 मधून लाईट एंटर झाली, नंतर पोर्ट 2 मध्ये एक्झिट झाली, नंतर परत 3 मध्ये तीच लाईट कंटिन्यू, परत 4 मध्ये तीच. म्हणजे आपण इथं पाहू शकता 1 मधून 2 कडे गेली, नंतर 2 कडून 3 कडे गेली, नंतर 3 कडून परत 1 कडे आली. अशी सर्क्युलर फॉर्म मध्ये लाईट फ्लो होत असते. याचे की पॉइंट्स आहेत: नॉन रेसिप्रोकल, युज्ड फॉर सिग्नल राउटिंग. सिग्नल राउटिंग साठी वापरतो आपण. नॉन रेसिप्रोकल आहे, मोर ऍडव्हान्स आहे. आयसोलेटर पेक्षा हा खूप ऍडव्हान्स आहे. आता आपण नेक्स्ट पाहूया राउटर, ऑप्टिकल राउटर. An optical router is a direct optical signal to different path based on destination. जो डायरेक्ट ऑप्टिकल सिग्नल आहे, जो की आपण विदाऊट इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करता जो राऊट केला जातो, तर तो कोण करतं? तर ऑप्टिकल राउटर ते काम करतं. याची ब्लॉक डायग्राम आपण याच वर्किंग पाहूया. इनपुट मधून ऑप्टिकल पोर्ट मधून आपल्याला सिग्नल भेटतो. पहिल्यांदा तो ऑप्टिकल डीमक्स कडे जातो, डीमक्स कडून तो सिग्नल ऑप्टिकल स्विच कडे जातो, म्हणजे इथं डिमॉड्युलेट होतो. नंतर स्विच डिसाईड करतं, स्विच बसवलं कारण स्विच डिसाईड करतं की एक परफेक्ट पाथ किंवा एक परफेक्ट रूट कोणते जिथून आपला लाईट सिग्नल, ते डिसाईड करतं स्विच. आणि नंतर ते डिसाईड झाल्यानंतर परत स्विच मक्सच्या थ्रू ते मॉड्युलेट करून आउटपुट पोर्टला दिला जातं. दॅट्स इट. युज्ड इन ऑप्टिकल नेटवर्कमध्ये वापरलं जातं, इंटरनेट राउटिंगमध्ये वापरलं जातं. कॅन वर्क युझिंग वेवलेंथचा वापर करून किंवा स्विचिंग टेक्निक, जिथं आपण इथं स्विच बसवलंय, स्विचिंग टेक्निक वापरून पण आपण वापरतो. याचे टाईप आहेत वेवलेंथ राउटिंग असेल, स्पेस स्विचिंग असेल. आता आपण क्विक डिफरन्स यातील काय पाहूया. डिव्हाइस आपण 4 पाहिले. पहिल्यांदा आपण कपलर पाहिला. कपलर काय आहे? स्प्लिट ऑर कंबाईन सिग्नल. हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला वाचायला हा IMP. जर तुम्हाला 2 मार्काला प्रश्न आला तरी लिहिता येईल. IMP स्प्लिट ऑर कंबाईन सिग्नल करतं. आयसोलेटर काय करतं? वन वे, रिफ्लेक्ट बॅक होऊ देत नाही. सर्क्युलेटर काय करतं? राउटेज सिग्नल बिटवीन पोर्ट्स, मल्टीपोर्ट्स डिव्हाइस आहे.
पॅसिव्ह राउटर काय करतं, डायरेक्ट सिग्नल बेस्ड ऑन पाथ, डायरेक्ट सिग्नल जो आहे तो इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट न करता बेस्ड ऑन म्हणजे पाथला हे करतं, फॉरवर्ड करतं किंवा डिलिव्हर करतं. पण आणि मेन पॉइंट म्हणजे हे जे चारही डिव्हायसेस आहेत, ते डिव्हायसेस आहेत आपले पॅसिव्ह. ऑल डिव्हायसेस आर पॅसिव्ह डिव्हायसेस. दॅट्स इट. आता वन लाईन मेमरी ट्रिक आहे आपली इथे, जी की लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ठेवू शकता. जी की कपलर आहे तो डिवाइड करतोय, आयसोलेटर आहे तो प्रोटेक्ट करतोय, सिग्नलला रिफ्लेक्ट बॅक होऊ देत नाही. सर्क्युलेटर आहे तो रोटेट पाथ करतो, आणि राउटर जो आहे तो डायरेक्ट ट्रॅफिक करतो, म्हणजे बेस्ट पाथ चूज करतो. दॅट्स इट. आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे चारही पॉईंट कव्हर केलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला कळवा तुम्हाला समजतंय नाही समजत. थँक्यू फॉर वॉचिंग.